संघ नक्कीच क्वालिफाय होईल। एक क्वालिफाय झालेला संघ सत्यम कुंभारवाडा। याच्यानंतर आपण लगेच बी ग्रुपकडे वळणार आहोत आणि बी ग्रुपचा पहिला सामना असेल दत्तकृपा दत्तवाडी वर्सेस डीपी स्पोर्ट्स नांदगाव। नेक्स्ट मॅच असेल डीपी स्पोर्ट्स नांदगाव वर्सेस दत्तकृपा दत्तवाडी। आपण रेडी व्हायचं आहे। दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपल्याला टॉससाठी लगेचच निमंत्रण दिलं जाईल, त्यावेळेला मात्र आपण लगेच टॉस बॉक्समध्ये येऊन टॉस करून घ्यायचा आहे। इथे पहिला चेंडू आपण पाहतोय संकलतेच्या षटकातला बाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल धावफलकावरती। प्रथम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले एलिगंट 7 संघानं। त्याचप्रमाणे आजच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी या ठिकाणी सन्माननीय मंगेशजी भाईदे यांचं देखील मी या मुरुड पद्मदुर्ग लीग कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तर पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो। अजिंक्य गुरव याच्या बॅटमधून डिक्लेअर झोनमध्ये जातोय चेंडू एका धावेसाठी। एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोचते 2 या धावसंख्येवर। पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला, 2 धावींचा फटका। या 2 धावीनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या धावसंख्येवरती। 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू कशा पद्धतीनं समाचार घेतोय अजिंक्य। आता मात्र इथे पवित्रा घेऊन फलंदाजी करतोय। पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु यावेळेला एकच धाव मिळेल। चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये। 5 चेंडू झालेले आहेत, धावा झालेल्या आहेत 5। शेवटचा चेंडू संकलतेच्या षटकातला। पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, एकच धाव मिळेल। षटक संपतोय पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावसंख्येवरती। तर पहिला षटक अखेर 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या षटकाची जबाबदारी जय रांजणकर याच्यावरती दिलंय। सिद्धेश खेडेकर असेल स्ट्राईक एंडवरती कशा पद्धतीनं सामना करेल। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलंय जितका चांगला चेंडू होता तितकाच सन्मानपूर्वक फटका खेळलाय सिद्धेशनं आणि एक धाव देखील आपल्या स्कोर बोर्डवरती जोडली आहे। एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोचली। पुन्हा एकदा इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अपील देखील झालं आणि इथे मात्र पहिला धक्का मिळतोय कोटेश्वरी प्रतिष्ठान संघाला। त्याचप्रमाणे आजच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी या ठिकाणी सन्माननीय गद्रे सर यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तर पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल, या एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहिला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा संकलन त्याच्याकडून पाहायला मिळालं। एका धावेवरती समाधान मानावं लागलं। या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवर। 4 चेंडू झालेले आहेत, दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू। पुन्हा एकदा चांगला फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि इथे सिद्धेशच्या देखील इनिंगचा खात्मा। थँक्यू डीजे। तर सिद्धेश बाद झाल्यानंतर अथर्व आलाय फलंदाजी करण्यासाठी मैदानावर। आपण पाहतोय लगातार दोनही षटकांमध्ये आपण पाहिलं तर मोठे फलंदाज तंबूत माघारी परतलेत। षटक संपतोय दुसरं। 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 मोठे फलंदाज तंबूत माघारी परतलेत। एक महत्त्वपूर्ण सामना या मैदानावरचा दोन्ही टीमसाठी असेल। 2 षटका अखेर 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेतला अस्तित्व टिकवण्याची ही मॅच आपण मैदानावरती पाहतो। एलिगंट 7 वर्सेस कोटेश्वरी प्रतिष्ठान। तिसरं षटक सुरू होते, तिसऱ्या षटकाची जबाबदारी देखील संकलतनं स्वतःच्या खांद्यावरती घेते। यावेळेला थोडासा दिशाभरट आणि इथे वाईट चेंडू घोषित केलाय। एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल, या एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती। 2 षटकांचा खेळ आपण पाहिला ज्याच्यामध्ये 10 धावा खर्च केल्या दोन्ही गोलंदाजांनी। 2 षटकांमध्ये किती धावा
जोडल्या जातील धावफलकावरती, किती मोठं टार्गेट सेट केलं जाईल, किती मोठं लक्ष सेट केलं जाईल एलिगंट 7 संघासाठी. कारण दोन्ही संघांकडे जर आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं अजिंक्य मात्र आक्रमक मूडमध्ये होता, परंतु धावबाद होऊन तंबूत माघारी परतला. इथे चांगला फटका सिद्धार्थच्या बॅटमधून, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. सुयोग याचं एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोचली 12 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय. अथर्व ज्याच्या बॅटमधून आपण अपेक्षा केली तर मोठे फटके पाहायला मिळू शकतात आणि ती गरजसुद्धा आहे टीमला. यावेळेला 1 धावेचा फटका आपण पाहिलाय. या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. चौथा चेंडू ज्याचा समाचार घेतोय पुन्हा एकदा अथर्व स्ट्राईक एंडवरती डिक्लेअर झोनमध्ये पाठवतो चेंडूला एका धावेसाठी. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या धावसंख्येवरती. 5वा चेंडू असेल तिसरं षटक प्रगती पदावर असताना धावसंख्या मात्र एक छोटी धावफलकावरती पाहायला मिळते. इथे थोडासा भरकटतोय संकलक. वाईट चेंडू घोषित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या देखील पोचेल ती 15 धावींवरती. 5वा चेंडू त्याचा सामना करेल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती अथर्व. इथे मात्र जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर मात्र धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा चांगला फटका शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय, परंतु एकच धाव मिळेल आणि 3 षटक समाप्तीनंतर 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटक समाप्त झालेले आहेत. एक छोटीशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही टीमसाठी या स्पर्धेतलं अस्तित्व या मॅचवर अवलंबून आहे. कशा पद्धतीची फलंदाजी सिद्धार्थ आणि अथर्व करेल, कारण 6 चेंडू म्हणजे 1 षटक आहे. या 6 चेंडूंवरती किती धावा जमा करेल, किती टार्गेट सेट करेल, कारण अजूनही संधी गेलेली नाही. इथे मात्र सिद्धार्थला संधी मिळाली होती, परंतु इथे एका धावेचा फटका आपण पाहतो. या एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. झहीर पठाण यावेळेला कडक स्ट्रोक पाहिला, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण पाहिलं. एका धावेवरती समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा एका धावेनं धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक मैदानावरती आपण पाहतोय. झहीर पठाण एलिगंट 7 संघाकडून तिसरा चेंडू असेल शेवटच्या षटकातला. पुन्हा एकदा पाहिलं तर इथे अथर्वच्या इनिंगचा खात्मा होतोय. तर 3 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायचे आहेत आणि चौथ्या चेंडूवर देखील टप्पा खाल्ल्यानंतर मात्र चेंडू खालीच राहिला आणि इथे त्रिफळा उडालाय. साहिलच्या देखील इनिंगचा खात्मा होतोय. साहिल बाद झाल्यानंतर तेजस मैदानावरती येतोय. उर्वरित 2 चेंडू अजूनही येणं शिल्लक आहेत. किती धावा ठोकल्या जातील या 2 चेंडूंवरती. 5वा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती तेजस. इथे मोठा स्ट्रोक खेळतोय का आणि तेजसच्या बॅटमधून येतोय मोठा फटका, येतोय चौकार. डीजे तर ज्या फटक्याची गरज होती तो फटका तेजसच्या बॅटमधून आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावांवरती. आता मात्र नक्कीच या मॅचला उत्साह वाढला गेलाय. नक्कीच प्रेक्षकांकडून देखील टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला येतोय, कारण ज्या वेळेला कोटेश्वरी प्रतिष्ठान या संघाला फलंदाजीसाठी गरज असताना तेजसच्या बॅटमधून चौकार आला आणि धाव संख्येनं मुसंडी मारली ती 22 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलंय फलंदाज धावबाद झालाय. 4 षटकांचा खेळ आपण पाहिला, ज्याच्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 23 धावांचं लक्ष असेल एलिगंट 7 संघासाठी.
तर 23 धावांचं टार्गेट सेट केलंय एलिगंट सेव्हन संघासाठी आणि पहिला षटक घेऊन येतो अथर्व. पहिला चेंडूचा समाचार घेताना आपण संकलतला पाहिलंय, स्वतः कॅप्टन स्ट्राईक एंडवरती सामना करतो. एक महत्त्वपूर्ण सामना एलिगंट सेव्हन आणि कोटेश्वरी प्रतिष्ठान या दोन संघांमधला. आणि इथे मात्र अप्रतिम चेंडू मैदानावरती पाहिलाय. काय डिसिजन येईल मला वाटतं, कोणतीही धाव येत नाहीये, निर्धाव चेंडू राहतोय. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. DP स्पोर्ट्स नांदगाव, दत्तकृपा दत्तवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी. मी सुरुवातीला सांगितलं की दोन्ही संघांकडे गोलंदाजी मात्र जबरदस्त आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं एलिगंट सेव्हन संघाची. इथे पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण साहिलचं पाहायला मिळालंय. धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते 2 धावेंवरती. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातले अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक आहे. 5वा चेंडू इथे काय डिसिजन येतोय. 1 धाव तर डिक्लेअर झोनमध्ये मिळते आणि या एका धावेनं धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावा. 5 चेंडू झालेले, शेवटचा चेंडू असेल अथर्व. याच्या षटकातला हा शेवटचा चेंडू आणि इथे मात्र एक चोरटी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. षटक संपतो पहिलं षटक समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 23 धावांचं टार्गेट आहे. त्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सन्माननीय म्हात्रे सर, आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आकाश विरकुट. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर संकलनच्या बॅटमधून हा 2 धावेंचा फटका येतो. या 2 धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा किती धावा जोडल्या जातील. 2 धावा आणि या 2 धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मात्र 4 धावा खर्च केल्या अथर्व यानं. दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र सुमितवरती दिली गेली आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूंमध्ये किती चला पुढच्या मॅचच्या टॉससाठी DP स्पोर्ट्स नांदगाव आणि दत्तकृपा दत्तवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन टॉस करून घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा B ग्रुपची पहिली मॅच असेल. मैदानावरती वळूया कारण मैदानावरती मात्र रोमांचक सामना सुरू आहे. सुमित मात्र थोडासा भरकटतोय. वाईट चेंडू यावेळेला डिक्लेअर करतात अंपायर आणि 1 धाव देखील जोडली. पुन्हा एकदा इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावेनं धावसंख्या बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. सुमित याचा नक्कीच चांगला पवित्रा घेऊन या ठिकाणी संकलत फलंदाजी करतोय मैदानावरती. पुन्हा एकदा हलकासा कटवतोय चेंडूला. 1 धाव देखील कंप्लीट करतोय शेवटच्या चेंडूवरती. 2 षटक समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या सामन्याचा देखील नाणेफेकीचा कौल आपण घेतला ज्याच्यामध्ये दत्तवाडी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. आपला डिसिजन क्षेत्ररक्षण आहे. आपण सामना संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 षटक समाप्तीनंतर. 23 धावांचं टार्गेट सेट केलेलं असताना आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या. अतिशय माकडं षटक म्हणता येईल. सुमित यानं धावा खर्च केल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायचा. ज्या 12 चेंडूचं समीकरण आपल्याला असं सांगतंय 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज असेल. ते मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. अपील देखील झालंय परंतु काय डिसिजन येतोय.
डिसिजन पेंडिंग आहे. काय डिसिजन येतोय? इथे बघा, काय लागलं असेल तर, दुखापत झाली असेल तर बँडेड द्या. चला, जो काय डिसिजन आहे ते योग्य या ठिकाणी देण्यात येईल. एक चांगली स्पर्धा मित्रांनो आपण खेळताय आणि तिथे नक्कीच या मैदानावरती आपल्याला या ठिकाणी चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. आतापर्यंत आपण पाहिलं तर ए ग्रुपच्या मॅचेस या मैदानावरती सुरू आहेत. या मैदानावरती सुरू असलेला सामना कोटेश्वरी प्रतिष्ठान वर्सेस एलिगंट 7 अशी मॅच आपण या मैदानावरती पाहतोय. आणि डिसिजन पेंडिंग आहे. काय डिसिजन येईल तो मात्र फायनल डिसिजन असेल. कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये बँडेड द्या, बँडेड. चला, डिसिजन आले असेल तर आपण डिसिजन काय आहे तो जाहीर करायचा आहे आणि लगेचच सामना देखील सुरू करायचा आहे. मुरुड पद्मदुर्ग लीग पर्व तिसरे ही स्पर्धा या ठिकाणी या मैदानावरती सुरू आहे आणि ए ग्रुपच्या मॅचेस आपण पाहतोय. बी ग्रुपचा पहिला सामना आपण दत्तकृपा दत्तवाडी वर्सेस DP स्पोर्ट्स नांदगाव असा पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल देखील घेतला गेला. नाणेफेकीचा कौल दत्तकृपा दत्तवाडी या संघानं जिंकला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला अशी पाहिजे आहे, DP स्पोर्ट्स नांदगाव वर्सेस दत्तकृपा दत्तवाडी. चला, मला वाटतं सेकंड रनला विकेट आहे का? सेकंड रनसाठी विकेट आहे का? चला, मला वाटतं इथे फलंदाज बाद दिलेला आहे आणि याच्या पुढे कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. आपण सामना सुरू करायचा. अंपायर, चला, डिसिजन झालेला आहे. कमिटी मेंबर आपण साईडला व्हायचं आणि सामना सुरू करायचा आहे. 1 रन आणि 1 विकेट या ठिकाणी दिला गेलाय. चला, मॅच स्टार्ट करायचे. अंपायर, कमिटी मेंबर आपण साईडला व्हायचं, मॅच स्टार्ट करायचे. तर अजूनही 11 चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायचा आहे. ज्या 11 चेंडूंवर आपल्याला माहिती आहे की किती धावा पाहिजे, 7 धावांची गरज असेल. तर पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. इथे मात्र प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु 1 धाव जोडली जाईल.
नाही 18 धावा धापलकरती जोडल्या गेल्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. इथे पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल आणि या एका धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावेंवरती. 8 चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायचा आहे. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं होतं तर अथर्व यानं अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याच कारणानं तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर दिली गेली. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अपील केलं गेलं आणि इथे त्रिफळा उडतोय. फलंदाज बाद होतोय. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना आपण पाहतोय सुयोग आलाय स्ट्राईक एंड वरती. एक मोठा सामना आपण पाहतोय मैदानावरती. शेवटचा चेंडू असेल अथर्व याच्या षटकातला. 23 धावांचं टार्गेट सेट केलेलं असताना आपण पाहिलं तर 19 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ मैदानावरचा शिल्लक आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूचा सामना करेल स्ट्राईक एंडवरती सुयोग. इथे मात्र चांगला स्ट्रोक खेळला गेला. इथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं परंतु एक धाव देखील पूर्ण केली शेवटच्या चेंडूवरती. 3 षटक समाप्त होत आहेत. 3 षटक समाप्तीनंतर या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवर. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायचा आहे. ज्या 6 चेंडूंवरती विजयासाठी 3 धावांची गरज असेल. आता मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा तेजसवर दिली गेली. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी केली होती. या वेळेला कशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती सुयोग असेल ज्याला आपण पाहिलं असेल तर एक चांगला क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. आधी गल्लीपासून दिल्लीपर्यंत खेळून आलेला हा फलंदाज मैदानावरती फलंदाजी करताना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 3 धावींची गरज असताना सुयोग स्ट्राईक एंडवरती पहिल्या चेंडूचा सामना करतोय आणि इथे आपण पाहिलं तर हा चेंडू जर पकडला गेला असेल तर नक्कीच धावा रोखल्या असतात. 2 धावा जोडल्या जातील आणि या 2 धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवर. उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज असेल. स्ट्राईक एंडवरती सुयोग असेल दुसऱ्या चेंडूचा सामना करेल आणि दुसऱ्या चेंडूवर देखील 2 धावेंचा फटका आणि इथे एलिगंट 7 हा संघ विजय होतोय.